तर आजची रेसिपी ही खूप सिंपल आहे, पण चटोऱ्यांसाठी जे स्पेशल म्हणजेच आपली भजींची रेसिपी शेअर करणार आहे. खूप सॉफ्ट व खूप टेस्टी आणि खूप इझी रेसिपी आहे. त्यासाठी ना मी बेसन पीठ घेतलंय. जितकं आपल्याला भज्या करणार लागतील ना, तेवढं बेसन पीठ घेतलंय. त्याच्यात मीठ टाकायचं, स्वादानुसार हळद टाकायची व ते मिक्स करायचं पिठामध्ये. थोडं-थोडं पाणी टाकून आहे ना, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं बॅटर तयार करायचं आणि खूप असं आहे ना फेटायचं पटापट, जेणेकरून त्याच्यात आहे ना गुठळा नको राहायला पाहिजे. बघू शकता छान असं फेटून झालंय. त्याच्यानंतर त्यात थोडा सोडा टाकलाय मी. सोडा जास्त नाही यूज करायचा, नाहीतर ना सोडा जास्त यूज केल्याने तेलकट होतात आणि तेल ना खूप जास्त यूज होतो. थोडा चिमूटभर टाकला होता. त्याच्यानंतर ओवा टाकलाय हाताने मसळून. त्याच्यानंतर ते पण मिक्स केलंय. त्याच्यानंतर बारीक कापून कांदा टाकलाय, हिरवी मिरची टाकली, थोडा कांदा जास्तच टाकलाय, त्याच्याने छान टेस्ट येतो. त्याच्यानंतर लसूणचा पेस्ट टाकलाय, ते पण मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर बेटर रेडी आहे भज्यांसाठी. त्याच्यानंतर मी साईडला आहे ना तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम करून झालं होतं. त्याच्यानंतर भज्या टाकायचं तेलात मस्त छान असं. मी चम्मचने टाकलाय, जर तुम्हाला हाताने टाकायचं असतील ना, तुम्ही हाताने पण टाकू शकता. तुम्हाला जसे मोठे लागत असेल, छोटे लागत असेल, त्याप्रमाणे भज्या टाकायच्या. मस्त लाल झालं ना, की त्याला परतवून द्यायचं तेलात. मागून पुढून लाल झालं ना, तर त्यांना काढून घ्यायच्या. जास्त करपू नाही द्यायच्या. बघू शकता मस्त असं लाल असं झालेलं आहे. मग ते काढून घेतलंय. त्याच्यानंतर तुम्हाला हाताने पण टाकताना दाखवून देते. मी छोट्या-छोट्याच टाकते, कारण मला छोट्याच जास्त आवडतात. मोठ्यांमध्ये ते आतमध्ये ना कच्चे राहतात ना, म्हणून मला नाही आवडत. भजे टाकून झाले ना, मस्त लाल झाले ना खालून, तर त्याला परतवून द्यायचं. दोघं साईड छान अशा लाल करून घ्यायच्या. भजे मस्त तळून झालंय, मी त्या काढून घेणार आहे. त्याच्यानंतर आहे ना मला मिरचीच्या पण भजे खूप आवडते, म्हणून मी मिरची ना अर्ध्यातून कट करून ना त्याला 4 खाफ करून घेतले होते. मग त्याला पण मस्त पिठात टाकून ना ते पण तळून घेते, कारण मला ना मिरच्यांच्या भज्या खूप जास्त आवडतात. आतमध्ये आपण जे काप लावले ना त्याच्यात पण भरायचं पीठ. त्याच्यानंतर त्या परतून दिल्या मी. मिरच्या ह्या अजिबातच तिखट घ्यायच्या नाही बरं का. त्याच्यानंतर त्या पण लाल झाल्या, त्या तळून घेतल्या. तर बघू शकता भज्याची रेसिपी रेडी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. फक्त 5-7 मिनिटात बनणाऱ्या होत्या. आणि ही आपली रेसिपी जेव्हाही आपल्याला मन झालं तर इच्छा होते खाण्याची. मला तर खूप जास्त आवडतात, म्हणून मी जेवण तेव्हा बनवून खाते. तुम्ही पण बनवून खा. एन्जॉय.